नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी मनीषा. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक खूप स्वागत आहे. आज तुम्हाला मी नवरात्र स्पेशल ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग सांगणार आहे. तर आता मग मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे. बॅक साईडला आणि फ्रंट साईडला सेम डिझाईन असल्यामुळं लिमिट डिझाईन आहे. त्या ब्लाऊजला सेंटरमधून कट करून घेतलेला आहे. मी स्कर्टवरचं ब्लाऊज आहे. आपल्याला थोडीशी उंची जास्त घ्यायची आहे आणि ह्याची उंची थोडीशी कमी पडायली आहे. हे बघा 14.5 व्हायले. आपल्याला 15 उंची घ्यायची आहे. अर्धा इंच मी ब्लाऊज पीसमधलं कट करून कपडा जॉईन करून घेणार आहे खाली साईडनं. आता आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे. हे पहा, शोल्डर 6.5 आहे. याचं आपल्याला 5.5 घ्यायचं आहे. पिन लावून मी जिथं 5.5 येईन तिथं मार्जिन करून घेतलं खडून. आता आपण मोंडा घेऊ. मोंडा 5.25 आहे. हे पहा, मी 5.25ला मार्जिन करून घेतलेलं आहे चॉकनं. तुम्ही पण मी जसं दाखवलं आहे तसं व्हिडिओमध्ये करून घ्या. आता आपल्याला दोन्हीचं सेंटर करून घ्यायचं आहे. ह्याचे मोंडा थोडंसं जास्त येतो म्हणून मी साईडनं बरोबर 5.25 माप घेऊन केलं आहे. आता सेंटर करायचं तर 2ला 3ला 1 रेष कमी, तिथून आपण खडूनं चॉकनं हे करून घ्यायचं मार्जिन. आणि आतला आर्महोलचा आकार 1.5 इंच घ्यायचा. पहा, मी जसा आकार दिला आहे तसा तुम्ही पण तसाच आकार घेऊन घ्या. ऑलरेडी डिझाईन असल्यामुळे काही टेन्शन नाही आपल्याला. हे आकार गळा आहे, पाठीमागचा बी पुढचा बी. हे बघा, मी अस्तर कट करून घेतलेलं होतं. अस्तर बरोबर लेवल ठेवले आणि त्याचा मोंडा कट करून घेतलेला आहे. पिना वगैरे काढून घ्यायचे आपण. हे बघा, मी मधून टिप मारून घेतली तिथं. तुम्ही पण तशी टिप मारून घेऊ शकता. तर थोडंसं बघा, मी मोंड्याच्या साईडला 5.5ला तिथे मार्जिन करून घेतलं, किंवा टिप मारून घ्यायची तुम्ही, किंवा पिन पण लावू शकता. आता खालच्या साईडला पट्टी कापली आहे. अर्धा इंचाची पट्टी जॉईन करून घ्यायची खालच्या साईडला. ब्लाऊजला उंची कमी पडत असल्यामुळे हे पहा, मी जॉईन करून घ्यायले. आता तुमची जर उंची व्यवस्थित असली तर तुम्हाला गरज नाही पट्टी लावायची. तुमच्या मापानुसार तुम्ही घेऊ शकता. अशी जॉईन करून द्यायची. बघा, मी पिन पण लावली मध्ये. आता आपल्याला अस्तर मेन कपडा घेतलेला आहे ब्लाऊज पीसचा, नंतर अस्तर आहे, नंतर कॅनव्हास घेतलं आहे मी. आता आपल्याला बरोबर लेवलला ठेवून तिन्ही पण आपल्याला पिना लावून घ्यायच्या आणि नंतर स्टिचिंग करून घ्यायचा गळा. म्हणजे पिना लावून घेतल्यावर कपडा हलणार नाही, व्यवस्थित फिनिशिंग येते. हे पहा, आता आपण गळा जसा आहे तसा टिप मारून घेऊ. आता कोणा आलेला आहे तिथं सुई आतमध्ये ठेवायची आणि त्यांच्यावर उचलून फिरवायचं, म्हणजे कोण्यावर बरोबर राहते सुई. साईडनं टिप मारून घेतलेली आहे बघा मी गळ्याला बरोबर. पिना लावल्यामुळं कपडा हलणार पण नाही आणि फिनिशिंग पण छान येते. त्यामुळे पिना लावून घ्यायच्या. बिगनर असाल तर अगदी सोपं जातं पिना लावल्यावर. नवीन असाल तर तुम्ही. हे बघा, मी आता कट करून घेतलं आहे गळा. मी जसं शोल्डर जॉईन केलं तर पिन लावली होती किंवा टिप मारली होती तसंच तुम्ही पण टिप मारून घ्या 5.5ला शोल्डरला. आता आपल्याला याला कैची मारायची थोडी थोडी गळ्याला, म्हणजे पलटायला सोपं जाते आपल्याला. टिप आणि जशी मारली तशी मध्यभागीत कोण्यात जरा जास्त मारायची, फक्त शिलाई येऊ द्यायची नाही कैचीमध्ये. ओके, आता सर्व पिना काढून घ्यायच्या आणि नंतर पलटून प्रेस करून हे सगळं फिनिशिंग छान येते. हे बघा, मी हात ठेवून व्यवस्थित. आता इथं पण तसंच करायचं. सुई आतमध्ये ठेवायची आणि त्यांच्यावर उतरून फिरवायचं ब्लाऊज पीस आणि परत टिप मारायला सुरुवात करायची. दाब टिप घ्यायची आपल्याला ही पूर्ण.
म्हणजे फिनिशिंग छान येते. आता सर्व साईडनं आपल्याला अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे. कॅनव्हास टाकले आम्हाला खूप छान येते, कारण हे खूप पतला कपडा होता ब्लाऊजचा, त्याच्यामुळे मी कॅनव्हास टाकलेला आहे. तुमच्या ब्लाऊज पीसनुसार तुम्ही कॅनव्हास टाकू शकता किंवा नाही, पण कॅनव्हास टाकल्यावर ब्लाऊजची फिनिशिंग छान येते. हे पहा, मी पूर्ण हाताने प्लेन करून घेत आहे. लक्षपूर्वक पहा तुम्ही, कारण नंतर ब्लाऊजची गुढी पडणार नाही, कुठं काही नाही. सगळ्या साईडकडून खालच्या साईडनं पण जॉईंट करून घेतलेलं आहे. थोडेसे ब्लाऊज पीस उंचीला कमी होते, त्याच्यामुळं जॉईंट द्यावा लागला आहे. तुमचं जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला गरज नाही जॉईंट द्यायची ब्लाऊज पीसला. तुमच्या मापानुसार तुम्ही ब्लाऊज कटिंग करू शकता. तुमचं मेजरमेंट जेवढं असेल तेवढं. हे पहा, सर्व मी कट करून शिलाई मारून घेतली. आता आपल्याला एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे पूर्ण व्यवस्थित. पहा, व्हिडिओ जर थोडासा बी आवडला असेल तर कमेंट करा. छान, माझ्या कुठून पाहता तुम्ही व्हिडिओ, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थोडासा पण व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर. माझी थोडीशी तब्येत बरी नसते, त्यामुळे मला टाकणं होत नाहीत लवकर. आता आपल्याला टक्स घ्यायचा आहे पाठीमागचा. 5 इंचचा टक्स घेणार आहे मी, सेंटरला धरून वरच्या साईड शोल्डरला आणि खालच्या साईडने. आता एका दुसरा बी घ्यायचा आपल्याला टक्स. खालच्या साईडनं रुंदी अर्धा इंचाची उंची 5 घ्यायची, म्हणजे तयार आपला 4 होणार. खालच्या साईडनं अर्धा जाणार, वरच्या साईडनं अर्धा जाणार, 4 होणार. ओके, तुम्हाला मी त्या टक्स माप पण घेऊन दाखवते. हे पहा, 5 घेतलेला आहे, तयार 4 होणार आहे. खालच्या साईडनं अर्धा. आता आपल्याला खालच्या साईडला अस्तरची पट्टी जॉईन करून घ्यायची आपला. आता ही 1.5 इंचाची पट्टी कट करून घ्या तुम्ही, म्हणजे बरोबर व्यवस्थित होईल. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं तुम्ही पण खालच्या साईडने पट्टी जॉईन करून घ्या. ब्लाऊज सोयीचा आहे आणि पट्टी सोयीशाकून लावायची. नंतर आपल्याला दाबटीप द्यायची. ही पलटी करायला आपल्याला सोपं जातं, पट्टी दुमडायला. सॉरी, आता एक्स्ट्राची पट्टी कट करून घेऊ आपण. हे पहा, आता ती शिलाई आहे ना पलीकडे घ्यायची, खालच्या साईडनं शिलाई घ्यायची. कधी पण दाबटीप देताना इकडच्या साईडनं नाही घ्यायची, म्हणजे छान फिनिशिंग बसते. दिली दाबटीप. आता एकदा दुमडून घ्यायचं, नंतर एकदा दुमडायचं, आणि नंतर एक टीप मारून घ्यायची. सुंदर असा आपलं ब्लाऊज तयार होतं. गळा बघा किती फिनिशिंग वगैरे मस्त आली. कुठं बुडी नाही का, कुठं अशी काहीच हे नाही. प्लेन सर्व ब्लाऊजचं आणि फिनिशिंग. माझा व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. हे पहा, आपल्याला उंची मोजून घ्यायची, बरोबर आहे उंची 15. तर खालच्या साईडने मी लेस लावणार आहे. आपण थोडासा कपडा जॉईन केल्यामुळे ते दिसत आहे ना, त्याच्यामुळे लेस लावून घ्यायची. तुम्ही मोत्याची पण लेस लावू शकता.
कारण स्कर्टवर भारी दिसणार आहे हा ब्लाऊज. मोत्याची लेस लावल्या तर भारी दिसणार, पण मला जी माझ्या मुलीने सांगितली तीच लावली आहे मी. कारण तिला गरब्याला घालायचं होतं हे दांडिया खेळायला. खालच्या साईडने पूर्ण मी लेस लावून घेतलेली आहे, मॅचिंग अशी सुंदर लेस. ओके, मशनीचा दोरा खूप तुटू लागला ब्लाऊज शिवताना, थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. कुठून पाहता ते नक्की सांगा मला. कसली छान फिनिशिंग आली आहे सर्व. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मस्त